आता आपण जिथे आहोत हे कालियानागचं मंदिर आहे। मी ॲक्च्युली केदारनाथ बद्रीनाथ नंतर खूप काही काही गोष्टी अशा झाल्यात की ज्या शेअर करायच्या पण मी केलेल्या नाही आहेत, ज्याचा एक वेगळा व्हिडिओ येईलच, कारण खूप मोठा स्कॅम झाला आमच्या बाबतीत, त्याचा एक व्हिडिओ येईलच। पण माझ्याकडे 3-4 दिवस होते आणि मला ते वाया घालवायचे नव्हते, त्यामुळे मी तर मथुराला आलो आहे। आणि मथुरामध्ये मी आता जिथं आहे ते हे कालियानागचं मंदिर आहे। त्याच्या मागची एक स्टोरीचं एक शॉर्ट्स येईल, ती अपलोड करेल मी, तीही बघून घ्या। राधे राधे। आपण आता आलोय राधा राणींच्या आईचं जे मंदिर आहे त्याचं नाव आहे कीर्ती मंदिर। हे ते मंदिर आहे, खूप छान अशी मंदिराची रचना आहे की बघता क्षणी प्रेमात पडण्यासारखं। गेल्या वेळी मी एकदा येऊन गेलो इकडे मथुरा वृंदावन, पण त्यावेळेला असं झालं की हे मंदिर बंद होतं, आमची टायमिंग नाही जुळली। इकडचे सगळेच मंदिरं 12 ते 4 बंद असतात मथुरा वृंदावनचे, कारण श्रीकृष्ण हे लहान असलेलं असं मानल्यामुळं लहान मुलाला दुपारचं कोणी जागवत नाही, त्यामुळे ती मंदिरं सगळी बंद असतात। मी मंदिराचा पूर्ण व्हिडिओ टाकते। हे मेन एंट्री गेट आहे, इथं चप्पल वगैरे काढायची व्यवस्था आहे आणि हे असं मंदिर आहे। मथुरा आणि वृंदावन हे आता फक्त 2च पर्यटन स्थळं न राहता बरसाना, नंदगाव सुद्धा बरेच लोक आता जात आहेत। बरसाण्यामध्ये राधा राणींचं गाव आहे, जिथं राधा राणींचं मंदिर एक साईडला आहे आणि त्यांच्या आईचं म्हणजे कीर्ती मातेचं मंदिर एक साईडला आहे। हे तेच मंदिराचं उत्तम नक्षीकाम केलेलं मी दाखवत आहे। आणि इथून बाहेर आल्यानंतर आम्ही नंदगावला गेलेलो, पण नंदगावला जाईपर्यंत इतका वेळ झालेला की अंधार झालेला आणि मंदिर बंद व्हायची वेळ झालेली। जवळपास सगळ्या गोष्टी बंद होत्या, फक्त मंदिरातल्या फक्त मूर्ती आम्हाला बघायला मिळाली। तिथून मग आम्ही रूमवर आराम केला आणि पुढं बघत राहा। गुड मॉर्निंग एव्हरीवन। काय काय गोष्टी बऱ्याच झाल्यात ज्यावेळेला केदारनाथ बद्रीनाथ यात्रा करायची होती त्यावेळेला, त्यामुळं मी मध्ये आधी शूट केले नाही केले कारण खूप जास्ती मूड नव्हता, पण तो मूड ठीक करण्यासाठी माझ्या फेवरेट प्लेसवर आलो आहे मथुरा वृंदावन। इथं एक प्रकारचा पीस आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, त्यामुळं इकडे एक 2-4 दिवस घालवणार आहे। आज आम्ही चाललो आहे मथुरा वृंदावन आणि गोवर्धन पर्वत बघण्यासाठी, आणि बघूया आता पुढं कसं काय होतंय। काल बरसाना वगैरे फिरून आलो, घसा वगैरे खराब झालाय कारण इकडचं पाणी वातावरण जमतंय नाही जमतंय। सो स्टे ट्यून्ड। काय जिथं जाईल तिथे ही मंडळी मागं पाहिजेलच, कारण माझा नंबर पुढंच असतो आणि मी प्रत्येक ठिकाणी दर्शन करून पहिल्यांदा बाहेर येते। माझे नाटके नसतात फोटो वगैरे काढायचं, आपलं काम सिंपल आहे। झालं काय काय बघून आला? काय होतं तिथं? रथ वगैरे। कसला रथ आहे? भगवद्गीतेच पण काहीतरी आहे तिथं, स्तंभ आहे। चलो बाय। मथुरा आणि वृंदावनचा इतिहास असा आहे की श्रीकृष्ण ज्यावेळेला बालरूपात होते त्यावेळेला त्यांचं बालपण इकडे गेलेलं होतं, त्यामुळे मथुरा आणि वृंदावनमध्ये प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णांना बालरूपात पूजलं जातं। फक्त हे एकच मंदिर असं आहे जिथं श्रीकृष्णाला राजाच्या रूपात पूजलं जातं। हे मंदिर म्हणजे द्वारकाधीश टेम्पल। इथं 12 वाजेपर्यंतच हे पण मंदिर चालू असतं, मथुरा वृंदावनच्या बाकीच्या मंदिरांसारखं। इथं स्त्रियांसाठी एक वेगळी रांग आहे आणि पुरुषांसाठी एक वेगळी रांग आहे। इथं फोटोज अलाउड नाही आहेत, तुम्ही बाहेरून जे काय असतील ते व्हिडिओज काढू शकताय। तिथून आम्ही आल्यानंतर विश्रामघाट बघितलं। आम्हाला आज जाता आलं नाही कारण पूर आलेला होता, तेव्हा ज्यावेळेला आम्ही बाहेर आलेलो त्यावेळेलाच थोड्या दिवसांपूर्वीच पूर येऊन गेलेला होता यमुना नदीला, त्यामुळे आम्ही फक्त मार्केट फिरलो आणि मग तिथून पुढं मग आम्ही रमण रेतीला जाण्यासाठी निघालो। रमण रेतीमध्ये एक मंदिर आहे आणि इथं जे माणसं मातीत खेळतात ते खूप छान आहे बघण्यासारखं। मी आता जिथं आलोय हे रमण रेती म्हणून आहे। मी ह्याच्या आधी पण एकदा मथुरा वृंदावन बनारस वगैरे ट्रिप झाल्या माझी, पण यावेळी मी ब्लॉगिंग करतोय। आणि इथली खासियत सांगायची म्हणजे इथं श्रीकृष्ण जेव्हा लहान होते त्यावेळेला श्रीकृष्ण इकडं होते आणि ते ह्या मातीमध्ये खेळत होते, आणि त्यामुळे इकडे सगळेजण असे लहान मोठे सगळेजण इथं मातीत खेळत असतात। मी दाखवते एक मिनिट। दुपारचे 1-1:30 काहीतरी वाजलेत आणि आता जवळजवळ एनर्जी ड्रेन होत आली आहे। इथे काही तिच्या मुलाला झोपावं लागल्या मस्तपैकी। आणि मी आता जिथं आहे हे ब्रह्मांड घाट म्हणून ओळखलं जातं, समोर यमुना नदी आहे। आणि इथं श्रीकृष्ण माती खात होते। याच्या मागची स्टोरी अशी आहे की श्रीकृष्ण लहानपणी माती खायचे, मग त्यावेळेला असं झालं की त्यांच्या इथल्या ज्या स्त्री आहेत त्या येऊन यशोदा मातेला सांगायला लागले की बघ तुझा मुलगा माती खातोय।
मग ज्या वेळेला यशोदा माता येते आणि मग यशोदा माता म्हणते की बाबा काय रे तू खातोयस का, त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतात नाही. मग आई म्हणते की मला तोंड उघडून दाखव बरं तुझं. मग त्यावेळेला श्रीकृष्ण तोंड उघडून दाखवतात आणि यशोदा मातेला त्यावेळेला श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये ब्रह्मांड दिसतं. कदाचित असेलही नसेलही, पण लोकांची मान्यता आहे की ते इथं ती घटना इथं घडलेली, त्यामुळं इथं हे जे ठिकाण आहे याला ब्रह्मांड घाट म्हटलं जातं. आणि समोर यमुना नदी आहे. बोलो हरे कृष्ण. हे जे ठिकाण आहे हे निधिवन म्हणून ओळखलं जातं. मथुरा वृंदावनमधल्या बाकीच्या सगळ्या मंदिरांना अपवाद ठरते हे ठिकाण, कारण बाकीची मंदिरं 12 ते 4 बंद असतात. पण निधिवन हे असं आहे की पहाटे 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच उघडं असतं. इथं श्रीकृष्णांच्या ज्या 16,108 पत्नी होत्या त्यांच्या रूपानं इथं 16,108 तुळशी वृंदावन आहेत. आणि त्याचं इथे एक खूप मोठं असं मैदानात ते असल्यासारखं दाखवलंय. याला निधिवन यासाठी ओळखलं जातं कारण अजूनही अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण संध्याकाळी शयनाला या ठिकाणी येतात अजूनही. बऱ्याच लोकांचा असा संशय होता की नाही या गोष्टी खऱ्या असतील नसतील, त्यामुळं बरीच जणांनी हा प्रयत्न केला की तिथं रात्रीचं जाऊन बघायचं की काय आहे, खरंच आहे का असं. जे लोक तिथं आजपर्यंत रात्री जाऊन ही गोष्ट बघायचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचा मृत्यूच डायरेक्ट त्यांचं मिळालेला आहे. त्यामुळं आजपर्यंत तिथं संध्याकाळी 6 नंतर कुणीही जाऊ शकत नाही. जे पुजारी आहेत ते सगळं संध्याकाळी एक शयनकक्ष तयार करतात आणि ते निघून जातात. कारण सगळ्यांची अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्ण तिथं येऊन आजही निद्राधीन होण्यासाठी तिथं येतात आणि त्यासाठी ही जागा प्रसिद्ध आहे. हरे कृष्ण.